नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये मधु ही गाडीतून राघव आणि सिंधूकडे येत असते। तिला वाटेमध्ये ते स्वप्न दिसते की राघव आणि सिंधू परत इतक्या दिवसातून एकत्र येतात आणि राघवने सिंधूला असे सांगितले असेल की मधु आणि माझं लग्न अर्धवटच आहे, परंतु सिंधू अजून सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम आहे हे त्या मधूचे स्वप्न असते आणि ती स्वप्नातून बाहेर येते आणि गाडी थांबवते आणि देवा प्लीज माझे हे स्वप्न खरे होऊन देऊ नको, कारण राघव फक्त माझा आहे। मी राघवला दुसऱ्या कुणाबरोबर शेअर करू शकत नाही, म्हणून ती खूप अशी टेन्शनमध्ये आलेली असते। त्यानंतर इकडे सावी आणि विनायक झोपी गेलेले असतात, तर सिंधू ही पुस्तक वाचत असते आणि तेवढ्यात राघव पाणी घेऊन येतो आणि बेडवर बसतो। तर राघवच्या अंगाला खूप अशी खाज सुटलेली असते। सिंधू विचारते की राघव काय झाले, कसला त्रास होतो तुम्हाला? राघव म्हणतो की काही नाही, थोडीशी रिॲक्शन आली असेल आणि मी घरी गेल्यानंतर सर्व काही व्यवस्थित एकदा शॉवरखाली आंघोळ केल्यानंतर व्यवस्थित होईल। तेव्हा राघवला मात्र त्रास हा जास्तच होत असतो। तेव्हा सिंधू ही राघवला म्हणते की थांबा, मी जरा बघते की नेमकं तुमच्या अंगाला काय झाले। तेव्हा राघवच्या अंगाला पूर्णपणे असे ॲलर्जी येऊन असे जखमा झालेले असतात आणि खाजव येत असते। तेव्हा सिंधू म्हणते की थांबा, त्यावर मी मलम लावते, अगोदर तो थोडासा झोंबेल, परंतु तुम्ही मुलं झोपली असल्यामुळे ओरडू नका। राघव म्हणतो की ठीक आहे। तर सिंधू आपल्या हाताने त्या जखमेवर मलम लावत असते आणि पूर्ण अंगाला झाल्यामुळे ती राघवला शर्टसुद्धा काढण्यासाठी सांगते। तेव्हा ती राघवच्या अंगाला अलगद असा कापसाने तो मलम लावत असते आणि त्याच वेळेस राघव सिंधू एकमेकांकडे बघत असतात। तर ऐनवेळेस तेथे मधू येऊन पोहोचते आणि तिचा खूप मोठा गैरसमज होतो। तेव्हा मधू म्हणते की राघव लाज वाटत नाही का रे, मुलं इथे झोपलेली आहे आणि तुमच्या दोघांचेही चाळे। तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुमचा काहीतरी गैरसमज होतो। मधू म्हणते की तू तर बोलूच नको आणि राघवला म्हणते की सांग ना, काय करत होता तुम्ही दोघे, लाज वाटत नाही का तुम्हाला? राघव म्हणतो की मधू मुलं झोपलेली आहे, जरा शांत हो, आणि तो मधूवर खूपच भयंकर चिडतो। राघव म्हणतो की जे काही तुला बोलायचे असेल तर शांततेत बोल। तेव्हा लगेच मधू म्हणते की मी क्या शांत होऊ, कारण तुमचे दोघांचे काय चाळे चालले होते आणि तुझ्या एक्स वाईफ सोबत मज्जा करताना तुला लाज सुद्धा वाटत नाही का? तर राघवन म्हणतो की मला रॅश आली आणि ती रॅश तो मधूला दाखवतो आणि त्यावर फक्त सिंधू मलम लावत होती, बाकी काही नाही, आणि सिंधूच्या हातात बघ की मलम आणि काय आहे ते। तेव्हा मधू त्या क्रीमकडे आणि त्या कापसाच्या बोळ्याकडे बघत असते। तेव्हा मात्र तिला धक्का बसतो। तेव्हा राघवन म्हणतो की नेमकं आमच्यावर आरोप करण्याऐवजी एकदा चेक करून तू व्यवस्थित प्रूव्ह करायला हवे होते की आम्ही नेमकं काय करत होतो। सिंधू मात्र शांतच असते। त्यानंतर इकडे राणी ही रागाच्या भरात निघून गेल्यामुळे राजश्रीला मात्र खूप टेन्शन आलेले असते आणि दरवाजामध्ये तिची वाट बघत ती एऱ्याझऱ्या करत असते। रत्नाकर म्हणतो की राजश्री अगोदर शांत हो। तेव्हा राजश्री म्हणते की राणी डोक्यामध्ये राग घालून गेली, तुम्हाला हे समजते का? रत्नाकर म्हणतो की हो मला ते समजते, म्हणूनच सिंधूची काळजी वाटते, आणि डोक्यामध्ये राग असताना माणूस भलतेसलते काही करून बसते आणि तेथे मुलं सुद्धा आहे। राणीने तमाशा करायला नको। राजश्री म्हणते की आओ तुम्ही एकदा रात्रीच्या भरी सिंधूच्या घरी गेला ते बरे दिसते का? तुम्ही जरा एकदा सिंधूच्या जागी स्वतःला ठेवून बघा। रत्नाकर म्हणतो की तू सुद्धा राघवच्या जागी स्वतःला ठेवून बघ, की कारण राघव हा फक्त सावीसाठी सिंधूच्या घरी जातो आणि ते पण सावीला बरे नाही म्हणून। तेव्हा राजश्री म्हणते की माझ्या फक्त इतकेच लक्षात आले, राणी ही सिंधूवर खूपच चिडलेली आहे। तेव्हा रत्नाकर सुद्धा म्हणतो की मला सुद्धा कळते, परंतु यामध्ये सिंधूची काही चूक नाही। तेव्हा राजश्री म्हणते की मग कुणाची चूक वाटते तुम्हाला, राणीची का? तेव्हा रत्नाकर म्हणतो की परिस्थितीची। प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य आहात, परंतु त्यांच्यातील परिस्थिती मात्र ही चुकीची आहे। तेव्हा राजश्री म्हणते की पण आता या परिस्थितीवर काहीतरी मार्ग आपल्याला काढावे लागेल। तर रत्नाकर म्हणतो की तू अगोदर शांत हो। त्यानंतर इकडे राघव हा मधूच्या हाताला धरतो आणि ओढतच तिला बाहेर आणतो। तेव्हा सिंधू ही समजावते। तर राघव म्हणतो की सिंधू तू मध्ये पडू नको, आज हिला मी ठिकाण्यावर आणतोच, आणि जी काही आपल्या अंगावर रॅश आलेली असते ती मधूला दाखवत म्हणत असतो की काही पण आमच्यावर आरोप करते, त्या अगोदर ही रॅश आलेली बघ, सिंधू फक्त त्यावर क्रीम लावत होती, आणि ज्यांच्या मनात पाप असते त्यांना स्वतःसारखे सर्वजण पापीच दिसतात। तर मधू म्हणते उगाच काही तांडव करू नकोस, स्वतःची चूक लपवण्यासाठी रॅशचं काही कारण दाखवू नकोस। मी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा जास्त ह्या बघितलेल्या गोष्टीवर लक्ष ठेवते। राघव म्हणतो की
तुला जे काही करायचे असेल ते कर, मी तुला इथून पुढे एक्सप्लेन देण्याची मला गरज वाटत नाही. तर मधू म्हणते की तुला कळते का, सावी आणि सिंधूमुळे आपल्यामध्ये भांडण होते. तेव्हा राघव आणखीनच भयंकर चिडतो आणि यापुढे माझ्या मुलीचं नावसुद्धा तू घ्यायचं नाही आणि तिला त्राससुद्धा द्यायचा नाही. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही दोघं हिच्या बेडरूममध्ये इतक्या जवळ होतात आणि काय ग सिंधू, औषध लावण्यासाठी इतक्या जवळ जावे लागते का? तेव्हा सिंधू म्हणते तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मधू म्हणते की तू तर बोलूच नको, विनायकच्या ट्रीटमेंटसाठी तुला मी इथे आणले होते आणि माझ्यापासून माझा नवराच हिसकावते की काय? तेव्हा तू खूप मोठा माझा विश्वासघात केला. तेव्हा सिंधू म्हणत असते की कोणी कोणाचा विश्वासघात केला हे एकदा विचार करून बघा. तेव्हा मधू भयंकर चिडते आणि त्या सावीमुळे राघव तू मला आणि विनूला म्हणजे दूर ढकलतोय, आमच्यापासून दूर जातोय. तेव्हा राघव भयंकर चिडतो आणि इनोप मधू तू बाई आहेस की कोण आहेस ग? माझ्या मुलीबद्दल तुझ्या मनामध्ये इतका राग आहे का? तर मधू म्हणते की हो आहे, कारण मी त्या सावीमुळे तुझ्यापासून दूर जाते. तेव्हा राघव म्हणतो की परत जर माझ्या मुलीबद्दल एक अपशब्द जरी वापरला तर माझ्या इतके काही वाईट नसेल. तेवढ्यात विनायक उठून येतो आणि बाबा आणि मम्मा तुम्ही भांडता का आणि मम्मा तू इथे केव्हा आलीस असे विचारू लागतो. राघव मुद्दाम विनूला म्हणतो की मम्मा आपल्याला घेण्यासाठी आले आणि मधूकडे रागाने बघत तो विनायकला म्हणजे घरी घेऊन जातो. तर मधूसुद्धा रागाने, तर सिंधू रडतच विचार करते की आणि माझ्याविषयी मधुताईंच्या मनात किती राग आहे आणि सावीविषयी सुद्धा, आणि इतका राग त्यांच्या मनामध्ये असेल याची कल्पना मला नव्हतीच. परंतु मी सावीचे जे सत्य लपून ठेवले होते तेच योग्य होते. यांच्या ह्या अशा वागण्याचा सावीला मात्र त्रास व्हायला नको, ती दुखवायला म्हणजे नको. त्यानंतर इकडे राघव रूममध्ये घरी येऊन विनायकला झोपी लावतो. तर तेथे मधू येते आणि राघव हा जायला निघतो. तर मधू म्हणते की सिंधूच्या घरी जे काही घडले त्याबद्दल तुला बोलायचे नाही का? तर मधू उठते आणि राघवजवळ येते आणि राघवला म्हणते की तू बोलणार नाहीस का? राघव म्हणतो की का बोलायचं मी, कारण सिंधूच्या घरी येऊन तमाशा तू केला, बाहेरच्या लोकांना घरामध्ये बोलावून त्यांच्यासमोर घरातील म्हणजे जे खाजगी मॅटर आहे ते तू आणले. मधू म्हणते की राघव मी असे का वागते त्याचा तू विचार नाही केला का? मला फक्त लोकांना दाखवायला नाही तर खरं प्रेम तुझं हवं आणि तुझ्या प्रेमासाठी मी हे सर्व करते, म्हणजे मला तुझी खरी बायको व्हायचे. आणि मी माझा हक्क जर मागितला तर तू लगेच असा गप्प बसतो, तुझ्या मनामध्ये अजून सिंधूच आहे. तेव्हा राघव म्हणतो की मी फक्त तुझ्याकडे विनूची आई म्हणून बघतो. तेव्हा मधू म्हणते की मग मला तुझी खरी बायकोसुद्धा व्हायचे आणि माझे हक्क मला दे. तेव्हा मधू म्हणते की ठीक आहे, एकदा जर असं आपण एक्सप्लेन केलं की आपण सिंधू तू मी एका बोटीतून हा म्हणजे करतो आणि त्या बोटीचा मोठा अपघात झाला, तर फक्त तुझ्याकडे एकीलाच वाचवायची ही संधी असेल तर तू नेमकं कुणाला वाचवशील? आणि तुझ्या उत्तराची मी वाट बघते, नक्की तू कुणाला वाचवशील, सिंधूला की मला? तेव्हा राघव म्हणतो की मी दोघींना वाचवेल. तेव्हा मधू म्हणते की तू प्रश्न व्यवस्थित वाचला नाही का, कारण तुझ्याकडे फक्त एकीलाच वाचवण्याची संधी असेल. तर मधू पुन्हा तेच विचारते. तर राघव म्हणतो की तुला वाचवेल. तेव्हा मधू म्हणते की अरे तुझ्या डोळ्यामध्ये फक्त सिंधूविषयी प्रेम दिसते आणि तुला मी पुन्हा तोच प्रश्न विचारते की फक्त एकच संधी देते. राघव म्हणतो की हो मी तुला वाचवेल. राघव रागाने म्हणतो की माझ्या प्रश्नाचे उत्तर तेच आहे आणि रागाने बाहेर निघून जातो. तर मधूचा खूप जळफळाट होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण चहा घेत असतात. तर रत्नाकर आणि राजश्री म्हणतात की राणी आणि राघव तुम्ही लहान नाहीत. राणी तू काल जे काही वागले ते आम्हाला दोघांना सुद्धा आवडलेले नाही. राजश्री म्हणते की राघवला जरा थोडासा विश्वास ठेव तू, कारण राघव बेजबाबदार कधीही चुकीचे वागणार नाही. रत्नाकर म्हणतो की अगं सावीला बरे नव्हते म्हणून तो तेथे थांबला होता. तेव्हा लगेच काकू म्हणते की सावीची आई डॉक्टर आहे, मग ती तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे ना, राघवची काय गरज? तेव्हा रत्नाकर म्हणतो की एक गोष्ट सर्वांनी आपण लक्षात ठेवायला हवी की राघव सिंधूने एकत्र वाढवण्याचा सावीला निर्णय घेतलेला आहे. तेव्हा राजश्री ही मधूला म्हणते की काल सुद्धा तू तुझ्या मैत्रिणीला घरी बोलून सिंधूचा जो काही अपमान केला तो बरा दिसतात का? त्यात सुद्धा तुझी चूक आहे आणि रात्री सुद्धा डोक्यामध्ये राग घालून तू सिंधूच्या घरी राघवला आणण्यासाठी गेली, हे सुद्धा खूप चुकते. राजश्री म्हणते की आम्हाला सुद्धा तुझा सुखाचा संसार बघायचा. रत्नाकर आणि राजश्री हे मधूला समजवतात की तुम्ही जर असेच भांडण राहिला तर तुमचा संसार होणार नाही. तेव्हा मधू ही सर्वांची सॉरी बोलते. तेवढ्यात विनायक येतो आणि आजी आजोबा आमची पिकनिक जात आहे, मी सावी डॉक्टर काकू मम्मा आणि बाबा. तर राघव म्हणतो की विनू तू तयार झाला का?
विनू हो बोलतो आणि तेवढ्यात अन्वी येते आणि राघवला विचारते की राघव मामा, सिम्मा आणि तुझ्यात काही भांडण झाले का? कारण तिचा मेसेज आला होता की ती सावी आणि त्या दोघी पिकनिकसाठी येत नाही. राघव म्हणतो की मला एक गोष्ट सांग की सावीची तब्येत व्यवस्थित आहे ना? तर अन्वी म्हणते की हो, परंतु नक्की काय झाले तिने मला काही सांगितले नाही. तेव्हा विनू म्हणतो की सावी जर येणार नसेल तर मी सुद्धा या पिकनिकला नाही जाणार. तेव्हा मधू म्हणते की विनायक बाळा, काल सावीला बरे नव्हते म्हणून त्या येणार नाही, आपण जाऊ ना बाबा, तू मी. तेव्हा विनायक मात्र स्पष्ट म्हणतो की माझ्या सिस्टरशिवाय मी कुठेही जाणार नाही. तर अन्वीही मस्त खुश होते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये पिकनिकमध्ये राघव आणि सिंधू हे मस्त गाणे म्हणत असतात. तर त्या दोघांना एकत्र गाणे म्हणताना बघून मधूचा मात्र खूप जळफळाट होतो आणि ती म्हणत असते की सिंधू तू मला राघवपासून दूर करण्यासाठीच आलेली आहे. तेव्हा मात्र मधू ही उठते आणि सिंधूला म्हणते की 1 मिनिट येतेस का? आणि सिंधू उठते आणि मधू ही तिला म्हणजे बसमध्ये दरवाजाजवळ घेऊन येते आणि बाहेर लुटून देते. तेव्हा मात्र सावी ही जोरात आई असे ओरडते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.